मागच्या आठवड्यामध्ये म्हणे इथं धारेवाल्यांच्या मैदानामध्ये एक सभा झाली. सभेमध्ये एक अतृप्त आत्मा त्या ठिकाणी आला आणि तो सांगायला लागला, आता मला शेतकऱ्यांची काळजी वाटते. अहो, आयुष्यातली 60 वर्ष तुम्ही राजकीय जीवनामध्ये राहिला आणि आता शेतकऱ्यांची काळजी वाटायला लागली तुम्हाला. शेतकऱ्याचा जीवनक्रम जगणारी तुम्ही मंडळी आणि शेतकऱ्याविषयी तुम्हाला आजपर्यंत आस्था आली ना, ती आत्ताच कशी काय आली? तुम्हाला लक्षात आले की आपला निवृत्तीचा काळ आता जवळ आलेला आहे. आदरणीय मोदी साहेब येऊन गेले. रेसकोर्सला खूप छान सभा झाली या पुणे शहरामध्ये. सभेमध्ये त्यांनी सांगितले की 95 पासून मी बघतोय की अतृप्त आत्मा या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये फिरतो, पण तो कधी समाधान त्याला मिळालेलं नाही. मग कुठल्या ना कुठल्या घटनेमध्ये मध्यस्थी करायची आणि काहीतरी वेगळी दिशा देण्याची. मग या कारणामुळेच अजितदादांनी असं ठरवलं की आपण आपल्या आयुष्यातली 40 वर्ष ज्या करता खर्च केली ते कुठेही आपल्याला न्याय देण्याचं काम करत नाही, ही भावना अजितदादांची त्या ठिकाणी झाली. मग अजितदादा मोदी साहेबांना अनेक दिल्लीला जाऊन शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर बसले आणि या महायुतीमध्ये समाविष्ट झाले. आपण दिवसेंदिवस राजकारण बघत असतो, परंतु या अतृप्त आत्म्याने आता ठरवलंय की आता सुनेच्या पाठीशी आपण उभं राहायचं, नाही तर मुलीच्याच पाठीशी उभं राहायचं. माणूस किती हट्टी असतो जीवनामध्ये एक लक्षात घ्या. आपल्या संपूर्ण जीवनक्रमामध्ये या पुरोगामी महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न राजकीय जीवनामध्ये ह्या मंडळीने आयुष्यभर केला. आणि तुम्ही जर 35 आणि 40 वर्षे एखादी सून जर तुमच्याकडे संसार करत असेल आणि तुम्ही जर तिला स्वीकारायला तयार नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव कुठलं नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. सुनेला मुलीसारखी वागणूक देणारी ही संस्कृती या महाराष्ट्राची आहे आणि ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं करायला पाहिजे. अजितदादांनी ज्यावेळी राष्ट्रवादीच्या या संपूर्ण वादामध्ये दादांनी एकदा मुंबईला सभेमध्ये सांगितलं की मी तुमच्या पोटी जन्म घेतला नाही, ही माझी काय चूक झाली का? माणूस किती भारावून जातो एक लक्षात ठेवा. आणि एखादा माणूस किती अन्याय सहन करतो, तो अन्याय दादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये खऱ्या अर्थानं जगलेत की नाही. साहेबांना आपण किंमत दिली पाहिजे, आपण कुठेही पुढे जाता कामा नये. परंतु एखाद्याची सहनशक्ती असते, एखादं एकत्र कुटुंब असतं, पण एकत्र कुटुंब मॅनेजरला एखादी आपण जबाबदारी दिली तर तो सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेतो सुरुवातीला की नाही मी कुटुंब खूप चांगल्या पद्धतीने चालवणार आहे. परंतु सगळ्याच कुटुंबाच्या घटकांना गिळायला जर तुम्ही निघाले तर एखादा घटक आवाज दिल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. या सगळ्या जीवनक्रमामध्ये अजितदादांनी जर आवाज दिला तर या महाराष्ट्रातील सर्व जनता ही अजितदादांबरोबर निश्चितपणाने आहे. त्यांनी सांगितलं की दादांची रक्ताची नाती तुटली सगळी. दादा रक्ताची नाती जरी तुटली तरी आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते तुमच्या हृदयामध्ये स्थान केलेलं आहे, ते कधी तुमच्यापासून लांब जाणार नाही आणि अर्धवट कधीच तुम्हाला सोडणार नाही, लक्षात ठेवा. ही आजची उपस्थिती सुनेत्राताईच्या विजयाची नांदी आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. या ठिकाणी येणारी ही सगळी मंडळी, आमचं दिलीप भाऊचं खूप चांगलं काम आहे, किरणचं खूप चांगलं काम आहे, शुक्राचार्याचं खूप चांगलं काम या परिसरामध्ये, दिवस रात्र गोरगरिबाची सेवा करण्याचं काम ही मंडळी या परिसरामध्ये कैलास दांगड असेल, या सगळ्यांनी या परिसरामध्ये विकासाचं काम केलेलं आहे. परंतु या ठिकाणी बजेटची प्रोव्हिजन करताना अजितदादांनी मदत केलेली याची जाणीव या नगरसेवकांना आहेत, म्हणून हे सगळे दादांबरोबर आहे, लक्षात ठेवलं पाहिजे.
कुठलंही काम करत असताना त्या कामाविषयी प्रामाणिकपणा असणं अत्यंत आवश्यक आहे. आमच्या मगाशी एका मित्राने सांगितलं की फक्त सेल्फी काढायचं काम करायचं. अरे मी किती छान, मी किती सुंदर, मी किती काम चांगलं करतो. तुम्ही नुसतं खडक वाचल्याच्या दिशेने गेले ना तर असं वाटतं की अरे कचरा डेपो पुण्याचा काय खडक वाचलेला आलाय का काय, कोणास ठाऊक. काय तुम्ही खासदार म्हणून काय काम केलं या 15 वर्षामध्ये? तर कशाला गोड बोलून लोकांची फसवणूक करता? आता थांबा, आता तुमची थांबायची वेळ आली आणि या बारामतीमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला आजच्या दिवसाच्या निमित्तानं सांगतो. सर्वसामान्य माणूस हा जाणकार आहे, त्याला समजतं चांगलं राजकारण. म्हणजे कोणाला सांगायची आवश्यकता नाही की आता सुनेत्राताईंचं चिन्ह हे घड्याळ आहे आणि त्या घड्याळावरती आपण आता पुढे बटन दाबायचे. ज्या दिवशी सुनेत्राताईंची उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळी सर्वसामान्य माणसाने ठरवले की या बारामतीमध्ये घड्याळ वाजल्याशिवाय राहणार नाही. आणि एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवला, आपल्या विजयाची तुतारी वाजवायला यांना यावं लागणार आहे 4 तारखेला. लक्षात ठेवा, 4 जूनला. कारण की या विजयाचे संकेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय अजितदादांनी दिलेले आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये असणारा जो विकासाचा ध्यास, या परिसरातील नगरसेवकांनी जी केलेली कामं आहेत, हॉस्पिटल असेल, रस्त्याचं कामं असतील, गोरगरिबाची कामं असतील. परंतु एक आरोप माझा निश्चितपणे या ठिकाणी आहे, बीडीपी मध्ये ज्या तुतारीवाल्यांनी घरं बसवली, ज्याच्या गरिबाकडनं पैसे वसूल केले, त्यांना फक्त अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबच वाचवू शकतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे आपलं मतदान हे घड्याळावरतीच दिलं पाहिजे. कारण की बीडीपी मध्ये भविष्यामध्ये आरक्षण 4% 8% मागणी आमची दिलीप बराटे सगळ्या मान्यवर नगरसेवकांनी या ठिकाणी केलेली आहे की गरिबाची घरं उद्ध्वस्त होता कामा नये. अरे गरिबाकडनं पैसे तुम्हाला पुरत नाही आणि कशा करता तुम्ही हे बाकीचे उद्योग करता रे? एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवा, वारजेकरांना माझी एक विनंती आहे की कुणाच्याही भूलथापांना तुम्ही बळी पडू नका, कुणाच्याही दबावाला धमकीला बळी पडू नका. राज्याचा सर्व कारभार आदरणीय दादा, आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय शिंदे साहेब बघतात. असं कुठं जरी आढळून आलं, तुम्ही महायुतीच्या साध्या कार्यकर्त्याला जरी सांगितलं ना तर त्याच्या पाठीमागे कसा पाठपुरावा करायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या प्रवाहामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण, आता मुरली मोहोळ आपल्याला आपल्या पुणे शहरातले उमेदवार आहेत, ते देखील चांगल्या मताने त्या ठिकाणी निवडून येणार आहेत. शिरूरला आपल्याला शिवाजीराव आढळराव पाटील आहेत, त्या ठिकाणचं पण चांगलं वातावरण आहे महायुतीचं. मावळचं देखील शिरंग मारणे त्या ठिकाणी उमेदवार आहेत. तर हे 4ही उमेदवार या पुणे जिल्ह्यातील चांगल्या मतानं निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि पुण्यातल्या उमेदवाराचं डिपॉझिट गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा तुम्ही, एवढं चांगलं काम या महायुतीचं चाललेलं आहे. आणि या बारामती देखील, बारामतीमध्ये मागच्या वेळी आपल्या ताईंच्या विरोधात 64,000चं लीड होतं. किती? 64,000चं. आता हे लीड तापकीर अण्णा तर खूप चांगलं काम या बारामतीच्या या खडकवासला मतदारसंघामध्ये सगळ्या युनिटला घेऊन करतायत. अण्णा हे लीड 1.25 लाखाच्या पुढे जायला पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे आणि हे पडणार. लक्षात घ्या, नागरिकांना परिवर्तन हे पाहिजे. परिवर्तन हा नियतीचा नियम असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे हे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. दिवस रात्र या ठिकाणी आप्पा रेणुसे असतील, दत्ताभाऊ धनकवडे असतील, सेनेचे सगळे आमचे बापू असतील, या सगळ्यांनी ठरवले की आम्हाला परिवर्तन पाहिजे आणि एक चांगला वातावरण या महायुतीचं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या नेते मंडळींनी केला आणि तेच वातावरण आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी करतोय. निवडणुका येतील जातील, परंतु भविष्याचा वेध घेणारे नेते तुम्हाला या ठिकाणी आज या ठिकाणी येणार आहेत. दादा असतील, देवेंद्रजी असतील, आणि तो जो विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतील त्या विश्वासाला ते पात्र ठरणार आहेत. कारण की तुम्हाला माहिती आहे, हे लोक सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 2-2 वाजेपर्यंत समाजाचे, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचं काम ही मंडळी करतात. जसं स्वराज्य निर्मिती करता छत्रपतींच्या पाठीशी सगळे मावळे राहिले, तसे हे महायुतीचे सगळे मावळे आहे आणि आमच्या सगळ्या भगिनी हे परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही.
हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. चांगलं काम करायचंय, सातत्यानं काहीतरी वेगळं बोलायचं. अहो, ज्या भगिनींनी म्हणजे सुनेत्रा वहिनींनी 35-40 वर्ष दादाची पाठराखण करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं आणि कुठल्याही स्त्रीच्या पाठिंब्याशिवाय, पत्नीच्या पाठिंब्याशिवाय कुठलाही पुरुष घराबाहेर जाऊन काम करू शकत नाही आणि ते काम स्वीकारले सुनेत्राताईंनी. आता सुनेत्राताईंनी काय काम केलं, रोजची काय तुम्हाला हजेरी द्यायची का सुनेत्राताईंनी तुमच्याकडे काय काम केलं ते? समाज परिवर्तन हा नियतीचा नियम आहे आणि त्यांनी जीवनक्रमामध्ये जे काम केलेले त्या कामाची पावती या निवडणुकीमध्ये जनमताच्या कौलाच्या माध्यमातून त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी अधिक वेळ काही या ठिकाणी घेणार नाही कारण नेते मंडळी आल्यानंतर तुम्हाला त्यांचं ऐकायचंय. परंतु एक शब्द तुम्ही सगळ्यांनी हात वरती करून द्या की या 7 तारखेला तुम्ही सगळेजण मतदानाला येणार, घरी बसणार नाही, असं सगळ्यांनी हात वरती करा. शेवटपर्यंत मला दिसू द्या सगळे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लोकसभेच्या प्रचाराची हा शेवटचा टप्पा सुरू आहे. मी गेल्या एका महिनाभर लोकसभा प्रचाराच्या निमित्ताने संबंध बारामती मतदारसंघाच्या सर्वच तालुक्यामध्ये मतदारांना भेटण्यासाठी जात होते. त्यानिमित्त त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. प्रत्येक ठिकाणी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण होतं. त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येकजण आपल्या अडीअडचणी सांगत होतं. अनेकांच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची आस माझ्याबद्दल दिसत होती आणि त्यामुळेच त्यांच्याविषयीची जी काही जबाबदारी आहे त्याची जाणीव मला होती. त्यांच्या अपेक्षा पूर्ती करण्यासाठी मोठी जबाबदारी त्यांच्या डोळ्यामधनं माझ्याकडे दिसत होती. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की गेल्या 1 महिन्यापासून ज्या माझ्या मतदारांना मी भेटत होते त्या मतदारांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या जेव्हा मी ऐकत होते त्यांना हेच सांगत होते की माझ्या महायुतीने, महायुतीतल्या सर्व वरिष्ठांनी आणि माझ्या पक्षांनी मला या मतदारसंघाची जबाबदारी देऊन जो विश्वास दाखवलेला आहे तो मी माझ्या कामातनं, आपण सर्वांनी जर मला आपल्या सेवेची संधी दिली तर नक्कीच सार्थ करून दाखवीन. आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांना आपण सगळेजणच ओळखता. त्यांच्या कामाचा धडाका, त्यांच्या कामाचा आवाका, त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांना दिलेला शब्द या सगळ्यांवर आपल्या सर्वांचा विश्वास आहे. त्यामुळेच आपण सगळी जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि म्हणूनच आदरणीय दादांनी जी भूमिका घेतली आदरणीय मोदी साहेबांबरोबर जाण्याची, आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांना आपल्या विकासासाठी नक्की काय करायला पाहिजे, आपल्या भविष्यासाठी, आपल्या तळागाळातल्या लोकांसाठी काय करणं गरजेचं आहे हे माहिती होतं. म्हणूनच आदरणीय दादांनी मोदींबरोबर जायचं ठरवलं. आणि आपल्याला माहिती आहे की आत्ता आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय दादा दोघंही महायुतीत गेल्यानंतर जे आपलं राज्य सरकारसुद्धा अतिशय उत्तम प्रकारे काम करताना आपण सगळेच जण पाहत आहोत. गेल्या 10 वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी आपल्या भारताचं नाव ज्या प्रकारे उंचावर नेऊन ठेवलेलं आहे, आपल्याला माहिती आहे की त्यांचे धाडसी निर्णय आणि अपार परिश्रम आणि त्यांनी जनकल्याणकारी योजना ज्या तळागाळापर्यंत पोचवलेल्या आहेत, त्यामुळे जनतेचा, भारतीय जनतेचा त्यांच्याविषयीचा आत्मविश्वास अजूनच वाढलेला आहे. आणि म्हणूनच सगळी जनता त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्यासाठी एकवटलेली आहे. आणि म्हणूनच आपण सुद्धा सगळ्यांनी आपल्या भविष्यासाठी, सक्षम भारतासाठी सगळ्यांनी एकत्र यायचं आहे.
आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की महायुतीने मला जी उमेदवारी दिलेली आहे आणि मी राष्ट्रवादी पक्षातर्फे उभी असल्यामुळे माझं चिन्ह आहे घड्याळ, आणि घड्याळाच्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून आपण जास्तीत जास्त मतदान करावं, मी अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी जात होते, माझ्या माता भगिनी, युवक, वडीलधारी माणसं, लहान मुलं सगळेच जण मला उत्साहाने भेटत होते. त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या डोळ्यामध्ये एक आस होती आणि हे आसच मला आत्मविश्वास देत होतं, बळ देत होतं की आगामी काळामध्ये मी त्यांच्यासाठी काहीतरी करावं. आणि मी आपल्याला जाता जाता एकच शब्द देते की आगामी काळामध्ये ज्या ज्या आपल्या अडीअडचणी आहेत, माझ्या युवकांना हाताला काम, माझ्या महिलांना सक्षमीकरणासाठी त्यांनाही रोजगार, माझा शेतकरी राजा कसा सुखी होईल त्याच्यासाठी जे जे काय करणं शक्य असेल ते करण्याची धमक, आणि माझ्या संपूर्ण मतदारसंघ कसा सर्वांगीण विकास होईल यासाठी माझं ध्येय असणार आहे. आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करते की येणाऱ्या 7 तारखेला आपण मला जास्तीत जास्त बॅलेट EVM मशीन 3 असणार आहेत, त्या एका पहिल्याच मशीनवरती 2 नंबरला माझं नाव आणि चिन्ह असणार आहे, त्याच्यासमोरचं बटन दाबून आपण जास्तीत जास्त मतदान करावं ही आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करते. येणाऱ्या काळामध्ये आदरणीय दादा आणि आदरणीय देवेंद्रजी साहेब नक्कीच ज्या ज्या काही आपल्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी नक्कीच माझ्या मागे खंबीरपणे उभे असतील. त्याच्यामुळे आपल्या येणाऱ्या काळामधल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि आपल्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या करणं अगदी सुकर होईल. त्यामुळे आपण सर्वांनी जास्तीत जास्त आजपर्यंत ज्या प्रकारचा पाठिंबा आणि प्रेम दिलेला आहे त्या प्रकारचाच पाठिंबा आणि पाठबळ द्यावं आणि भरपूर मतदान करावं अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते. आपण सगळेजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात, मला ऐकून घेतलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापूर्वक आभार मानते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे, महानगरपालिकेची निवडणूक नाही आहे, नगरपालिकेची निवडणूक नाही आहे, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. काही लोक सांगतात ही निवडणूक म्हणजे अजितदादा विरुद्ध पवार साहेब, काही म्हणतात ही निवडणूक म्हणजे सुनेत्राताई विरुद्ध सुप्रियाताई. नाही, ही पवार विरुद्ध पवार निवडणूक नाही, ही सुनेत्राताई विरुद्ध सुप्रियाताई निवडणूक नाही आहे. ही निवडणूक या देशावर पुढचे 5 वर्ष या देशाला कोण सांभाळेल तो नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, तुम्ही म्हणता ते खरं आहे. केवळ 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे ज्यांना अखिल विश्वामधील सर्वाधिक लोकप्रिय नेते मानलं जातं ते आपले विकास पुरुष असलेले मोदीजी आहेत, आणि मोदीजींच्या सोबत आपली महायुती आहे, ज्यामध्ये माननीय एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, राज ठाकरेंची मनसे आहे, या ठिकाणी आठवले साहेबांची रिपाई आहे, पिरिपा आहे, रासपा आहे, आमची लवजी शक्ती सेना आहे, या ठिकाणी जनसुराज्य आहे. अशी एक मोठी आपली महायुती या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या समोर आहे. आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आहे, आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षाची खिचडी आहे. बंधू भगिनींनो, आपली महायुती कशी आहे? आपली महायुती म्हणजे विकासाची मेट्रो आहे, विकासाची मेट्रो. ज्या मेट्रोला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे, सगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत, आणि या आपल्या मेट्रोमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर
महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त, ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे. आणि ही मेट्रो सबका साथ सबका विकास म्हणत विकासाच्या दिशेने पुढे जाते. दुसरीकडे काय अवस्था आहे? तिकडे डब्बे नाहीच आहे, फक्त इंजिन आहे. राज ठाकरेंचं इंजिन आहे ते आपल्याकडे आहे, तिकडे फक्त इंजिनच आहे. आणि आपल्याला माहिती आहे इंजिनाची अवस्था काय असते. इंजिन मध्ये बसायला फक्त ड्रायव्हरला जागा असते, त्या ठिकाणी बसायला इतर कोणालाही जागा नसते. आणि हे इंजिन असं आहे, राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त त्या ठिकाणी बसायला प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींना जागा आहे. पवार साहेबांच्या इंजिन मध्ये बसण्याकरता फक्त सुप्रियाताईंना जागा आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंना बसायला जागा आहे. या ठिकाणी इतर कोणालाही जागा नाही आहे. बरं, कोणी कोणाला नेता म्हणायला तयार नाही आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे. डब्बा नाही, फक्त इंजिन आहे. आणि इंजिनाची अवस्था अशी आहे, एक जण इंजिन उत्तरेकडे ओढतो तर दुसरा दक्षिणेकडे ओढतो, एक पूर्वेकडे ओढतो तर दुसरा पश्चिमेकडे ओढतो. त्यामुळे यांचं इंजिन हालतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही, ठप्प पडलेलं यांचं इंजिन. आणि म्हणून बंधू भगिनींनो, 7 तारखेला जेव्हा सुनेत्राताईंच्या घड्याळाची बटन आपण दाबू, त्यावेळी बारामती मतदारसंघाची बोगी सुनेत्राताईंच्या रूपानं थेट मोदीजींच्या इंजिनला जाऊन लागेल. आणि मग आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही. आज पुणेकर पाहतायत मोदीजींच्या नेतृत्वात झालेला बदल. आज पुण्यामधली मेट्रो मोदीजींच्या माध्यमातून ज्या प्रकारे त्याचा विस्तार होतोय, पुण्यामधली मेट्रो मला सांगताना आनंद वाटतो की मुख्यमंत्री असताना आम्ही त्याची सुरुवात केली. ही देशाच्या इतिहासात सर्वात वेगानं तयार झालेली मेट्रो आहे. आणि आता त्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार शिंदे साहेब, अजितदादा आणि आम्ही करतो आहोत. पुण्याच्या कानाकोपऱ्यात मेट्रो चाललेली आहे. मोदीजींनी या पुणे शहराला आमचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक मुळामुठा नदी, जी आमची प्रमुख अशा प्रकारची एक नदी आहे, त्याच्या नदी सुधार योजनेच्या अंतर्गत 1800 कोटी रुपये दिले. येत्या काळामध्ये निर्मल आणि अविरल अशा प्रकारची नदी आम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि एवढंच नाही तर या पुण्यातल्या सांडपाण्याचा निचरा होण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात STP करता निधी आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून निघाला. आणि हे सगळं करत असताना पुण्याचं ट्रान्सपोर्टेशन चांगलं झालं पाहिजे. इलेक्ट्रिकच्या बसेस केंद्र सरकारने आपल्याला दिल्या. मोदी साहेबांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे या पुणे शहराचा विकास होण्याकरता, पुणे शहराच्या आसपास जे काही नागरीकरण वाढतंय ते नागरीकरण चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, याकरता आपल्याला निधी दिला. आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, पुण्याच्या रिंग रोडचं काम आपण करतोय. हा रिंग रोड झाल्यानंतर या पुण्याला एक आंतरराष्ट्रीय शहराचा चेहरा त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आपल्या गडकरी साहेबांनी पुण्यातनं बाहेर जाणारे जेवढे रस्ते आहेत या सगळ्या रस्त्यांचं काम हातामध्ये घेतलं. त्या ठिकाणी फ्लायओव्हर तयार करण्याचं काम हातामध्ये घेतलं. आणि त्या ठिकाणचं कंजेशन आज मोदीजींच्या आशीर्वादानं, गडकरी साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी दूर होत आहे. आपण पाहू शकतो चांदणी चौकामध्ये ज्या ठिकाणी अनेक तास ट्रॅफिक बंद असायचा, आज तिथलं चित्र बदललेलं आहे, हायवेचं चित्र बदललेलं आहे. आपल्या या वारजामध्ये देखील या ठिकाणी हॉस्पिटल असेल, वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील, ही कामं आपल्याला होताना दिसत आहेत. आणि त्यासोबत मोदीजींच्या माध्यमातून या पुण्यामध्ये पिण्याच्या पाण्याची 24/7 ची योजना होते आहे, ज्या योजनेमुळे येत्या 2 वर्षामध्ये पुण्यामध्ये कुठेही पाण्याची कमतरता राहणार नाही. अशा प्रकारचे एक आधुनिक पुणे हे या ठिकाणी तयार होत आहे. आणि या ठिकाणी मला सांगताना आनंद वाटतो, आधी शिंदे साहेब आणि मी असे आम्ही दोघच जण होतो, पण आता आमच्या सोबत
अजितदादा पवारांची ताकद आलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे या पुण्यावर अजितदादांचं किती प्रेम आहे, या जिल्ह्यावर किती प्रेम आहे। त्यामुळे आता आम्ही तिघं मिळून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या पुण्याचा चेहरा बदलणार आहोत। त्याची सुरुवात तर झाली आहे, पण आम्हाला 21व्या शतकातलं आधुनिक शहर म्हणून या पुण्याचा विकास करायचा आहे। पुण्यातल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या त्या शेवटच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला परिवर्तन करून दाखवायचं आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक ही तुमच्या करता नाही आहे, ही निवडणूक तुमच्या येणाऱ्या पिढीचं भाग्य बदलण्याकरता ही निवडणूक खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या समोर आहे। कारण मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारचा विकास आपण पाहतोय, पुणे हे टेक्नॉलॉजीचं हब आम्ही तयार करतोय, पुणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं हब आम्ही तयार करतोय, पुणे आयटीचं हब आम्ही तयार करतोय, पुणे मॅन्युफॅक्चरिंगचं हब आम्ही तयार करतोय आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी इथे तयार करत असताना या शहराचा आधुनिक चेहरा आणि त्या चेहऱ्यामध्ये आम पुणेकराचा त्या ठिकाणी कशा प्रकारे समावेश होईल हा आमचा या निमित्ताने प्रयत्न आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज मोदीजींच्या रूपानं असा नेता मिळाला आहे ज्याला सामान्य माणसाची दुःख समजतात। मोदीजींनी या देशामध्ये चमत्कार केला। मोदीजींनी देशामध्ये 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं। आज जगातले अर्थतज्ञ चर्चा करतायत, व्हॉट इज दिस मोदी मॉडेल, हे मोदी मॉडेल काय आहे की 10 वर्षामध्ये 25 कोटी गरीब हे गरिबी रेषेच्या बाहेर आले। 10 वर्षामध्ये 20 कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर हे मोदीजींनी त्या ठिकाणी दिलं। 10 वर्षामध्ये 50 कोटी लोक ज्यांच्या घरी चुली होत्या त्यांच्या घरी गॅस गेला। 55 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हते त्यांच्या घरी शौचालय गेले। 60 कोटी लोक ज्यांच्या घरी पिण्याचं पाणी जात नव्हतं त्यांच्या घरी नल से जल पिण्याचं पाणी 70 वर्षावरनं गेलं। 80 कोटी लोक ज्यांना 2020 पासून मोदीजींनी मोफत राशन दिलं। या महाराष्ट्रातील 7 कोटी लोक असे आहेत की ज्यांना मोदीजींच्या योजनेतनं मोफत राशन मिळतं आणि पुढचे 5 वर्ष मिळणार आहेत। बंधू भगिनींनो, आमच्या युवा शक्ती करता मोदीजींनी मुद्रा सारखी योजना आणली। 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरंटरचं देण्याचा निर्णय केला। आणि मला आनंद वाटतो, एक काळ होता आमची तरुणाई बँकेत जायची, लोन मागायची, बँक मॅनेजर म्हणायचा तुमच्याकडे तारण आहे का, किंवा सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक आहे का, त्याची गॅरंटी आणा तर तुम्हाला लोन मिळेल। मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांचा गॅरंटर मी आहे आणि 61 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचं लोन हे मोदीजींनी त्या ठिकाणी बिना गॅरंटरचं आणि बिना तारणाचं मिळवून दिलं। आज ते आपल्या पायावर उभे आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो, याच्यामध्ये 31 कोटी महिला आणि मुली आहेत की ज्या मुद्राचं लोन घेऊन आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत। या देशामध्ये मोदीजींनी 80 लाख बचत गटांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 8 लाख कोटी रुपये हे आमच्या बचत गटांना दिले आणि बचत गटांना हा पैसा दिल्यानंतर 10 कोटी महिलांना मोदीजींनी या योजनेमध्ये रोजगार मिळवून दिला। त्यापैकी 1 कोटी महिला लखपती झाल्या आहेत, अजून 3 कोटी महिलांना लखपती करणार आहे आणि हळूहळू 10 कोटी महिलांना लखपती करण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतलाय। कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो, पण एक महिला पायावर उभी राहिली तर पूर्ण तिचा संसार तिचा परिवार पायावर उभा राहतो। आणि एवढंच नाही माता भगिनींनो, आता तर या ठिकाणी आमच्या मंचावर सुनेत्राताई आणि आमच्या रुपालीताई फार कमी महिला या ठिकाणी दिसतात, पण आता मोदीजींनी तुमची देखील सोय केली आहे। 2026 नंतर आमचा अर्धा मंच आम्हाला महिलांना द्यायचा आहे, कारण मोदीजींनी सांगितलंय आता विधानसभेतही 33% महिला जाणार आहेत।
आणि लोकसभेतही 33% महिला जाणार आहेत। या देशामध्ये महिलांचा विचार करणारे प्रधानमंत्री म्हणून आज मोदीजींकडे पाहिलं जातं। या देशातल्या 12 बलुतेदारांचा विचार, गावगाड्यातल्या त्या सामान्य माणसाचा, आमच्या कारीगराचा विचार यापूर्वी कोणी केला नव्हता। मोदीजींनी त्यांचा विचार केला आणि त्यांच्याकरता या ठिकाणी मोदीजींनी विश्वकर्मा सारखी योजना आणली। 14,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणण्याकरता, त्यांचा व्यवसाय पुढच्या पिढीला देण्याकरता, त्यांचा व्यवसाय वैश्विक करण्याकरता मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं आहे। बंधू भगिनींनो, समाजातला कुठलाच घटक नाही आहे की ज्याला मोदीजींनी मदत केली नाही। आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांना त्या ठिकाणी उद्योजक झालं पाहिजे म्हणून स्टँडअपची योजना आणली। आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना आणली। समाजातल्या प्रत्येक घटकाला त्यांनी उभं केलं आणि म्हणूनच जगातले लोक म्हणतात की 10 वर्षामध्ये भारतामध्ये एक सायलेंट रेव्होल्यूशन झालं। सायलेंट रेव्होल्यूशन, एक अशी क्रांती ज्याचा आवाज कोणाला समजलाच नाही आणि कशा प्रकारे भारत बदलला हे कोणालाच कळलं नाही। विचार करा, 2013-14 मध्ये या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर, रस्त्यांवर, रेल्वेवर, एअरपोर्टवर, पोर्टवर, त्या ठिकाणी विजेवर, घर बांधण्यावर, पाटबंधारेवर वर्षाला 1 लाख कोटी रुपये केवळ खर्च व्हायचे। मोदीजींनी वर्षाला 13 लाख कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी वाढवला, म्हणजे 13 पटीने खर्च वाढवला आणि म्हणून आज बदललेला देश आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्याचा नवीन एअरपोर्ट आपण आता लवकरच खुला होईल, बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल मोदीजींनी काय किमया त्या ठिकाणी करून दाखवली आहे। शेवटी इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास होतो तर त्यातनं रोजगाराची निर्मिती होते। आज आपण पाहू शकतो 14व्या-15व्या क्रमांकावर असलेला भारत आज जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे आणि मोदीजींनी सांगितलं मला तुम्ही 3री टर्म जेव्हा द्याल मी या भारताला जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था तयार करेन। मला एकाने विचारलं जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था होते हे तर आनंदाची गोष्ट आहे, पण मला याचा काय फायदा आहे? मी त्याला सांगितलं तू चांगला प्रश्न विचारला। अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था मोठी होते, संधी तयार होतात। अर्थव्यवस्था मोठी होते, रोजगाराची निर्मिती होते। अर्थव्यवस्था मोठी होते, इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं। अर्थव्यवस्था मोठी होते, गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो। अर्थव्यवस्था मोठी होते तर देशाच्या तिजोरीत पैसा येतो आणि तो पैसा सामान्य माणसाच्या विकासावर खर्च होतो। अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते देश संरक्षित होतो। अर्थव्यवस्था मोठी होते त्या देशाकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही। जगातल्या पुढारलेल्या देशांची अर्थव्यवस्था मजबूत आहे म्हणून ते जगावर राज्य करतात आणि भारताची अर्थव्यवस्था पुढच्या 5 वर्षामध्ये जगातली 3री अर्थव्यवस्था झाल्यानंतर या भारताकडे देखील कोणीही वाकड्या नजरेनं पाहू शकणार नाही। असा एक मजबूत भारत आज मोदीजींच्या नेतृत्वात तयार होतोय। बंधू भगिनींनो, तुम्ही तो कोविडचा काळ आठवा, ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांशी देखील नातं दाखवण्याची चोरी होती। कोणाच्या मैतीला कोणी जात नव्हतं, किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते आणि जगाच्या पाठीवर एक्सपर्ट म्हणायचे की आता भारताचं काही खरं नाही, 140 कोटीचा देश आहे, याच्यामध्ये लसी देखील मिळणार नाही। या ठिकाणी इतके गरीब लोक आहेत, भारतामध्ये 40-50 कोटी लोक तरी या ठिकाणी खऱ्या अर्थानं मरून जातील, मृत्युमुखी पडतील। पण बंधू भगिनींनो, त्या काळामध्ये जगातल्या केवळ 4 देशांना लस तयार करता आली। त्या देशांना वाटायचं भारत देखील आता आमच्या पुढे हात फैलवत रांगेत उभा राहील, मग काही लसी त्यांना देऊ, प्रॉफिट कमवू, भारताला या ठिकाणी नमवू, आम्ही त्याला गुलाम करू। अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये ते होते। त्यांना माहिती नव्हतं या भारतामध्ये नरेंद्र मोदी नावाचा एक वाघ आहे जो भारतीयांना कसं वाचवायचं हे त्याला समजतं। मोदीजींनी देशातल्या शास्त्रज्ञांना एकत्रित केलं, त्यांना रिसोर्सेस दिले, त्यांना रॉ मटेरियल दिलं आणि त्यांना सांगितलं आपल्याच देशात लस तयार झाली पाहिजे। आपल्या पुण्यामध्ये लस तयार झाली, बंगलोरमध्ये लस तयार झाली, आपल्या देशात लस तयार झाली। 140 कोटी लोकांना 2 वेळा लस
मोदीजींनी मोफत त्या ठिकाणी दिली. या भारतीयांना वाचवण्याचं काम मोदीजींनी केलं. काल परवा मी भाषण ऐकत होतो, आमचे उद्धवजी म्हणाले की तुम्ही सांगता मोदीजींनी लस दिली, लस तर शास्त्रज्ञ बनवतात, मग मोदीजींनी कशी काय लस बनवली असं तुम्ही सांगता. मी त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारतो की तुमचं मातोश्री 2 जे बनलेलं आहे ते मातोश्री 2 बनवण्याचं काम तर इंजिनियरनी केलं, मजुरांनी केलं, पण तुम्हाला कोणी विचारलं तुमचं घर कोणी बांधलं तर तुम्ही हे सांगाल का मजुरांनी बांधलं? तुम्ही हेच सांगाल मातोश्री 2 हे मी बांधलेलं आहे. एखादा पूल बांधला तर कॉन्ट्रॅक्टरनी बांधला असं सांगतो का? त्या ठिकाणी आमचे भीमराव अण्णा तापकीर हेच म्हणतील हा पूल मी बांधलाय. जर मोदीजी नसते तर अशी लस तयार झाली असती का? मोदीजी नसते तर एवढा आंतरराष्ट्रीय प्रेशर त्या ठिकाणी होतं ते झुगारून ज्या प्रकारे मोदीजींनी या ठिकाणी सगळ्या राष्ट्रांना नमवून ही लस तयार केली. अरे तुम्ही या ठिकाणी बेईमान होऊ शकता, पण मला आनंद वाटतो मी मॉरिशस सारख्या देशात गेलो. मॉरिशस मध्ये गेल्यानंतर तिथल्या मराठी मंडळींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन ठेवलं होतं, उद्घाटन केलं आणि मॉरिशसच्या राष्ट्रपतींकडे गेलो. ते राष्ट्रपती आफ्रिकन ओरिजिनचे राष्ट्रपती होते. त्या राष्ट्रपतींना भेटल्यानंतर ते राष्ट्रपती मला म्हणाले फडणवीसजी मोदीजींना आमचे धन्यवाद द्या. म्हटलं कशा करता धन्यवाद? म्हणाले मॉरिशस जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली आणि म्हणून आमचे धन्यवाद त्यांना सांगा. बंधू भगिनींनो, 100 देश असे आहेत, 100 देश जे सांगतात मोदीजींमुळे आमचा देश जिवंत आहे. हे 100 देश आज म्हणतात आमचे नेते हे मोदीजी आहेत. आता मोदीजी केवळ भारताचे नेते राहिले नाहीत, ते जागतिक नेते झालेले आहेत. बंधू भगिनींनो, एक समृद्ध भारत, एक सशक्त भारत या ठिकाणी तयार झालेला आहे. आज आपण पाहू शकतो खऱ्या अर्थानं तो काळ देखील आठवा ज्या काळामध्ये या भारतामध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये पाकिस्तानी आतंकवादी यायचे, या ठिकाणी बॉम्बस्फोट करायचे आणि निघून जायचे आणि त्यावेळी आमचे प्रधानमंत्री केवळ त्यांचा निषेध करायचे. फारच झालं तर त्या ठिकाणी अमेरिकेत जाऊन म्हणायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला रागवा. तो यायचा पुन्हा बॉम्बस्फोट करायचा. पण मोदीजी आले, पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली, आमच्याकडे बॉम्बस्फोट झाला, मोदीजींनी सोडलं नाही. त्या ठिकाणी पाकिस्तान मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला आणि पाकी आतंकवाद्यांना मारून टाकलं. माझा तुम्हाला सवाल आहे, 2019 नंतर पाकिस्तानच्या बापाची हिम्मत झाली नाही या भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची. सांगा एक तरी बॉम्बस्फोट 2019 नंतर या भारतामध्ये पाकिस्तान करू शकलं का? अरे भारत तर कुठल्या कुठे चालला गेला, जगातली 5वी अर्थव्यवस्था झाला. पण त्या ठिकाणी आपण बघितलं असेल पाकिस्तानच्या हातात कटोरा आला, पाकिस्तान भीक मागतोय अशी अवस्था पाकिस्तानची झाली. पण बंधू भगिनींनो, काय अवस्था या इंडिया आघाडीची. त्या ठिकाणी आता राहुल गांधींचं एंडोर्समेंट पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी करतात आणि पाकिस्तान मधनं भारतात त्यांना समर्थन मिळत नाहीये. आता पाकिस्तान मधनं समर्थन घेतात आणि पाकिस्तान मधनं फवाद चौधरी ट्विट करतात राहुल गांधींना निवडून द्या. आणि या ठिकाणी त्यांचे विरोधी पक्षनेते काल परवा बोलले आम्ही ॲडव्होकेट उज्ज्वल निकम ज्यांनी कसाबला फाशी देण्याचं काम केलं त्यांना तिकीट दिलं. तर ते म्हणाले उज्ज्वल निकम यांनी कसाबची बदनामी केली बिर्याणी खातो असं सांगून. म्हणजे यांना चिंता कशाची आहे? यांना चिंता कसाबच्या बदनामीची आहे जो आमच्या इथे येऊन बॉम्बस्फोट करतो. त्यामुळे लक्षात ठेवा आपण तर उज्ज्वल निकमांच्या मागे आहोत, पण हे अजमल कसाबच्या मागे आहेत. अशा प्रकारची इंडिया आघाडी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगण्याकरता आलो आहे, ही साधी निवडणूक नाही आहे. देश कोणाच्या हातात द्यायचा त्याचा फैसला करायचा आहे. 7 तारखेला ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी मतदान करण्याकरता जाल आणि सुनेत्रा
आईंच्या घड्याळाची बटन दाबाल, मोठ तर सुनेत्राताईंना मिळेल, पण तुमचा आशीर्वाद थेट मोदीजींना मिळेल आणि पुन्हा एकदा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होतील आणि समर्थपणे हा देश पुढे नेण्याचं काम करतील. म्हणून तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.